खूप छान वाटतंय मला. म्हणजे माझी ही पहिली वेब सिरीज आहे. पहिली वेब सिरीज म्हणण्यापेक्षा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये हे पहिलं मी लीड करते, पहिल्यांदा हे काम करते. तर त्याच्यामध्ये जिंगल बेल प्रोडक्शन हे सॅन्टा क्लॉज कसं सोडून जातं आपल्याकडे गिफ्ट, तसं त्यांनी जिंगल बेल सोडून असं माझ्यासाठी एवढं छान म्हणजे सगळं झालं. कारण खूप इझी झालं. मी ॲक्टर म्हणून पहिल्यांदा अशी प्रेझेंट होते. म्हणजे या सिरीजमध्ये अशी छोटे छोटे रोल्स केलेत मी, नाटक केलेत, सिरियल केली आहे. पण एवढ्या ह्याच्यावर हे करणं आणि त्याच्यामध्ये मला जो इझी म्हणजे मला घेतलं वावरून त्यांनी, ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेस. त्या 15 दिवसांमध्ये खूपच छान टीम आहे, खूप अप्रतिम. विजया मॅम, राधेश सर, त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही खरं म्हणजे. कारण आता ते फक्त ॲज अ प्रोड्युसर म्हणून नाही आहे, ते खूप क्लोज रिलेशन झालेत त्यांच्याशीच नाही तर आमचे क्रिएटिव्ह हेड अभिषेक सर, प्रोडक्शन जे बॉम्बेवरनं लाईनअप करत होते ते विनोद सर, आणि पूर्ण क्रू म्हणजे स्पॉट बॉय दादा जे आमचे होते त्यांच्यापासून ते सगळेच म्हणजे खाली पण सगळेच म्हणजे त्यांच्याबरोबर खूप छान बॉन्ड झालं होतं आमचं. असं वाटत नव्हतं की नवीन आहे का, शूट करतोय का, काहीतरी वेगळं करतोय का, प्रोड्युसर वगैरे आहेत, असे प्रोड्युसर आहेत, सर आहेत, ओके कसं असं कधीच वाटलं नाही. म्हणजे खूप असं घरच्यासारखं सगळं झालं. मी नाटक करते तर आमचे ते डायरेक्टर आहेत, राजेश शर्मा नाव आहे त्यांचं. सकाळी 9 वाजता त्यांचा फोन आला की एक वेब सिरीज आहे, तू करशील का? म्हटलं हो करेन, पण काय रोल आहे? तर म्हटले तुझं लीड कॅरेक्टरसाठी तू सिलेक्ट झाली आहे. देन मी म्हटलं की लीडसाठी सिलेक्ट झालं आहे? मग म्हणले हो तू. मग त्यांनी म्हटलं की मी तुला नंबर पाठवतो, तू त्यांच्याशी बोल आणि बघ स्क्रिप्ट काय वगैरे. म्हटलं ठीक आहे. 1-2 तासांनी त्यांनी, आमचे डायरेक्टर आहेत या वेब सिरीजचे भगवान पाचोरे सर, आणि ॲक्टर पण आहेत ज्यांनी परशुराम दंडवतेचं कॅरेक्टर केलेलं आहे, त्यांचा नंबर पाठवला. मग संध्याकाळी जाऊन मी त्यांना भेटले, ऐकली ती. खरं तर मी पहिल्यांदा गेले तर मला असं वाटलं की काय बोलू मी, असं मला माहितीच नाही काही. मग त्यांनी बरंच काही सांगितलं की हो मला राजेश सरांनी तुझा नंबर दिला, तुझा फोटो वगैरे, मग असं आहे तर तू करशील का. स्टोरी होती की मी 2 मुलांची आई आहे. तर थोडंसं मला असं झालं की कशी मी वाटेन का 2 मुलांची आई, आणि मुलं छोटे नाही, बरेच मोठे मुलं आहेत, खूपच कार्टून मुलं आहेत ते आमच्या वेबसिरीजमध्ये दिसेन तुम्हाला. तर ते म्हटलं ठीक आहे. कन्सेप्ट खूप छान होती त्यांनी जी प्रेझेंट केली माझ्यासमोर भगवान सरांनी. तर मग ते करायला मला खूप असं वाटलं की मी काहीतरी वेगळं करेन त्याच्यामध्ये. म्हणून मग मी ओके की ठीक आहे, मी या वेबसिरीजचा पार्ट होईल असं. तर तशी माझी कास्टिंग झाली. आणि त्यानंतर त्यांनी मला ऑडिशन वगैरे मागवले. तर असं म्हणजे सगळाच माझा एक्सपिरियन्स पहिल्यांदा होता, फोटोशूटपासून की मी विशाखा नाही पण कॅरेक्टर जे आहे माझं सुमित्राचं, तिथून माझं सगळाच पहिलं सगळंच फर्स्ट स्टेप होता. पण तो माझा जो कॉन्फिडन्स होता तो लो माझा नाही जाऊन दिला. तर आमचे प्रोड्युसर सर, प्रोडक्शन हाऊस पूर्ण म्हणजे भुजनदादापासून सगळेच की ओके नाही होईल सगळं असं. तर अशी माझी कास्टिंग झाली आणि मी कास्ट राहिले. खूपच भारी रॅप आहे. आमचे डायरेक्टर सर भगवान सरांनी लिहिलं आहे एका रात्रीतनं. खूपच भारी, खूप मस्त आणि खूप सुंदर लिहिलं आहे ते त्यांनी. माहीत नाही कसे लिहितात एका रात्रीतनं, कळत नाही करत म्हणजे, कारण मी तो प्रयत्न केला नाही. पण ज्यांना येतं ते खूप छानच लिहितात, हे तुम्हाला या रॅप सॉन्गवरनं कळेलच. प्रत्येक कॅरेक्टरवर त्यांनी एक वेगळा विचार करून ते मेन्शन दाखवलं आहे की हे असं आहे, जर ही माझी बायको आहे तर ही अशी, हे माझे पोर आहेत तर असे. तुम्हाला 50% तरी त्या रॅप सॉन्गवरनं कळेल की अच्छा आहे ह्यांचं असं कॅरेक्टर आहे का. आणि महत्त्वाचं म्हणजे ते लिहिलं, ते खूप पटापटा लिहिलं त्यांनी, एका रात्रीतनं पटापटा लिहिलं. आणि ते आम्ही करायचं नेक्स्ट डे, त्याचं शेड्यूल पण खूप पटकन तयार झालं. म्हणजे 2 तासात की ओके उद्या रॅप सॉन्ग करायचं आहे. आम्ही असे विचारत की उद्या रॅप सॉन्ग करायचं आहे, पण हां ओके. मग ते डिसाईड झालं. सकाळी कॉल टाईम आला, आम्ही गेलो, तुम्हाला ह्या स्टुडिओवर यायचं. आम्ही त्या स्टुडिओवर पोचलो.
आणि तिकडे जाऊन आम्हाला कळते की आम्हीच ते रॅप सॉन्ग आमचं जे आहे आमच्या कॅरेक्टरवर लिहिलं आहे ते आम्ही स्वतःच गायचं आहे आणि स्वतःच त्याच्यावर डान्स वगैरे सगळं आम्हीच करायचं आहे. मग आम्ही तर ॲक्टर आहात, आम्ही गाणार कसं, तो पहिला प्रश्न होता. पण ते जे करताना गाताना इतका आनंद झाला की आम्हाला खूप काही टेक घ्यायला लागले नाही, म्हणजे आम्ही प्रोफेशनली सिंगरच वाटले. सगळ्यांनी खूप मनाने आणि खूप छान मेहनत घेतली त्या रॅप सॉन्गवर, लिहिण्यापासून ते परफॉर्म करेपर्यंत. डान्सचे स्टेप्स, हुक स्टेप्स, कॉस्ट्यूम सगळ्यांवर खूप मेहनत केली गेली प्रत्येक डिपार्टमेंटपासून. मजेदार म्हणजे पूर्ण वेबसिरीज मजेदार आहे. तर आम्ही जेवढे कॅमेराच्या समोर हसत होतो ना तेवढे कॅमेराच्या मागे पण हसत होतो. सपोज माझा सीन चालू आहे तर तो सीन, सगळ्यांचे सीन खूप कॉमेडी आहे. शेवट त्याचा एक इमोशनल आहे की तुम्ही एक आपलं फॅमिली कसं असतं, काही उतार चढाव असतात प्रत्येक फॅमिलीमध्ये, खूप सुंदर, खूप खुशीने चालत असतं. पण नंतर एक असा एक धक्का येतो की जेव्हा सगळ्यांच्या डोळ्यातनं अश्रू येतात, असं आहे. पण कसं आहे, ती पूर्ण सिरीज आम्ही 15 दिवस हसत खेळत इतकी भारी केली आहे प्रत्येक सीन की आम्हाला असं वेगळी मजा करायला जावी असं कधी वाटलंच नाही. आम्ही जेवढे तास काम करायचो मजा करतच करायचो. म्हणजे प्रत्येक सीनमध्ये पण आम्ही समोरचं ॲक्ट करतोय, आम्ही हसतोय मागे, बिकॉज त्याचं सीन तसं चालू आहे. आयुष्यातले 70% टेन्शन, मी म्हणते 100% टेन्शन ही वेबसिरीज बघितल्यावर जाऊ शकतात. प्रश्न खूप पडतील ही वेबसिरीज बघितल्यावर, पण नक्कीच आनंद खूप येईल हे बघितल्यावर. आणि तुम्ही दुसऱ्या सीझनची वाट बघाल की हे परत येईल का, आलं तर कसं होईल, कसं प्रेझेंट होईल. तर तुम्ही सगळे फॅमिली सहित सगळे बघा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि छान आनंद.